अशोक सराफ यांनी महाराष्ट्रातल्या हिंदी धोरण वादावर बोलण्यास नकार दिला, तर दुसरीकडे प्रशांत दामले यांनी सुद्धा आनंदाच्या दिवशी तो विषय का काढता म्हणून नो कमेंट म्हटलं. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूने तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका. मनसेच्या आंदोलनाची आशिष शेलार यांच्याकडून पहलगाम हल्ल्याशी तुलना, तर पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपलं जात आहे. आशिष शेलार यांचा घणाघात. पहलगाममध्ये दहशतवादी तुमचे कुणी होते का, ते कसे पळून गेले, ठाकरे गटाच्या पेडणेकर यांचे आशिष शेलार यांना सवाल. अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय हे महाराष्ट्र पाहतोय, भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. महाराष्ट्र एकत्र येतोय तर मग काहींचा जळफळाट होणारच, आदित्य ठाकरेंकडून आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर. तर महाराष्ट्र एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र द्वेष्ट भाजपच्या पोटात दुखतंय, आदित्य ठाकरेंची टीका. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून सुद्धा टीका, तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे आता कार्यक्रम सुरू करावेत, राऊतांचा पलटवार. आशिष शेलार यांना सांस्कृतिक मंत्री म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं, आशिष शेलार यांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का, प्रकाश महाजनांची टीका. मनसे नेते संदीप देशपांडेंचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा, तर महायुतीच्या नेत्यांचा एकत्र फोटो पोस्ट करत देशपांडेंचा हल्लाबोल. सत्तेसाठी एकत्र आलेले बंधू या टीकेला पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर. आमची भावकी एकत्र झाली आहे, आमच्या नादाला लागू नका, मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा, तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका. संजय गायकवाड यांचा जन्म ठाकरे ब्रँडमधून झाला, दोन भाऊ एकत्र आल्यानं काहींना पोटचूळ उठतोय, वडेट्टीवारांचा पलटवार. तर ठाकरे ब्रँड आता राहिला नाही अशी गायकवाडांनी केली होती टीका. आम्ही आईच्या पोटातून मराठी शिकतो, मराठी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेनं आजपर्यंत 8 अमराठी राज्यसभा खासदार कोणत्या प्रेमात न केले, गोपीचंद पडळकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरे बंधू हे कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहेत हे जसजसं समोर येईल तसं आम्ही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून पुढील दिशा ठरवू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला, सर्व पक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच नेमके गायब कसे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. महाविकास आघाडी आता ठाकरे विकास आघाडी झाली आहे, तर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर निरुपम यांची टीका. काल ठाकरे विकास आघाडी अस्तित्वात आली, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा स्वार्थापोटी निर्णय, संजय निरुपम यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंवर टीका करत प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना पत्र. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. कालच्या मेळाव्यामध्ये स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पाहायला मिळाला, या पत्रात उल्लेख. पत्रानं स्टंटबाजी करणं, यामध्ये सरनाईकांचा हातखंडा, किशोरी पेडणेकरांचा पलटवार. तर पांडुरंगाला भक्ती लागते पण खोक्यांची भक्ती असणाऱ्यांबद्दल विचारू नका, अरविंद सावंतांची ही खोचक टीका. ठाकरे कुटुंबियांचा एकत्रित फोटो बाळा नांदगावकरांनी पोस्ट केला, याचसाठी केला होता अट्टहास, बाळा नांदगावकरांची पोस्ट चर्चेत. नाशिकच्या गंगापूर धरणातनं 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या कमरे एवढं पाणी. येत्या 24 ते 48 तासामध्ये विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. तर राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट, तर जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कता. इगतपुरी शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, दारणा धरणातनं 9932 क्युसेक पाण्याचा विसर्ग, इगतपुरीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस. नाशिक धरणाच्या पाठोपाठ धाम धरण सुद्धा आता भरलं, तर मागील वर्षीच्या तुलनेत 21 दिवस अगोदरच हे भरलं धाम धरण. धरणाच्या सांडव्यावरनं सध्या विसर्ग सुरू.
धुळ्याच्या पांजरा, मालनगाव, जामखेड, लाठीपाडा ही धरणं सुद्धा भरली, तर जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये दुपारपासूनच पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुसळधार पावसामुळे जळगावातील रस्तेही जलमय, महामार्गालगतच्या सखल भागात पाणीच पाणी. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस, हवामान खात्याकडून 3 दिवस जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडले. धामणी आणि कवडास या धरणांमधनं सूर्या नदीत 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, तर धरणाच्या पायथ्याशी वीजगृहाचं दुसरं युनिट सुरू करण्यात आलं असून नदीपात्रात सध्या 1050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास सध्या पर्यटकांना मज्जाव, गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे या ठिकाणी सतर्कता. सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी होत असते, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित, तर परिसरामध्ये हिरवळ सध्या पाहायला मिळते. पर्यटनासाठी सध्या निसर्ग आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर सुद्धा रविवारमुळे पर्यटकांची गर्दी. आंबोली, कावळेचा तसंच सावडाव या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावचे पर्यटक दाखल. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे नंदुरबारमधील वाल्हेरी धबधबा प्रवाहित, तर राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या पर्यटक संख्येमध्ये मोठी वाढ. अहिल्यानगरमधील भंडारदरामध्ये धोकादायक परिसरात पर्यटनासाठी गर्दी. पावसामुळे परिसरात बंदी असताना सुद्धा पर्यटक या ठिकाणी येत आहेत. वन विभागानं याकडे लक्ष द्यावं, या संदर्भातलं आवाहन. तर अलिबाग जवळच्या कोर्ले किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी सुरू. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही संशयास्पद बोट आढळली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांची अब्दुल सत्तार यांच्याकडून चेष्टा. कर्जमाफी व्हावी तशी म्हणताना सत्तार हसले. कर्जमाफीच्या आश्वासनावर सत्ताधारी आमदारांच्याच वक्तव्यावर संभ्रम निर्माण. शेतकऱ्याची व्यथा जर स्टंटबाजी असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये केलेल्या घोषणा देखील स्टंटबाजीच. भाजपच्या गणेश हाकेंच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवार यांची टीका. गणेश हाकेंचा औत ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यांच्यावर टीका. आजपासून बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा, तर विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे. पोस्ट करत बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं. अहमदपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत शेतकरी सहदेव होनाळे यांची खांद्यावर नांगर घेऊन पायी यात्रा. सरकारनं शेतकरी कर्जमाफी करावी यासाठी होनाळे यांची ही मागणी. देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंतांच्या हातात संपत्ती वाढत चालली आहे. नितीन गडकरींकडून चिंता व्यक्त. अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होता कामा नये, संपत्तीचं सुद्धा विकेंद्रीकरण व्हायला हवं, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण. आज कोर्टाकडून निर्णय दिला जाणार. चार्ज फ्रेम होण्याची सुद्धा शक्यता. पुणे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. काल रात्रीच्या सुमारास घडली घटना. सूरज शुक्ला या नावाच्या व्यक्तीकडून हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. आरोपी सूरज शुक्लाला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडे यांची निवड, तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं नियुक्ती जाहीर. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडे यांची निवड, तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं ही नियुक्ती जाहीर झाल्याची माहिती. जात वैधता प्रमाणपत्र अभावी हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित, तर अजून सुद्धा 50,000 विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्राची प्रकरणं प्रलंबित. माहिती अधिकारातली आकडेवारी समोर. 11वीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस. रविवारपर्यंत 60% विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबाचा हा प्रवेशांवर सुद्धा परिणाम. कोंडव्यातल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर. स्प्रेचा वापर झाल्याचे पुरावे नाहीत. तरुणांना मी परत येईन असा मजकूर लिहिल्याचा सुद्धा दावा खोटा. पुणे पोलिसांची माहिती. प्रहारच्या शिक्षक संघटनेचं 18 जुलैला विधानभवनासमोर आंदोलन, तर निवडणूक आणि जनगणनेचं काम शिक्षकांना अनिवार्य केल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी. अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम असल्याचं शिक्षकांचं म्हणणं. मुंबईमध्ये आज डबेवाल्यांची सेवा बंद राहणार. मुंबईचे डबेवाले विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल.
मुंबईच्या टिळकनगरमध्ये अज्ञाताकडून सात्विक हॉटेलची तोडफोड, आरोपीनं दगड मारून हॉटेलच्या काचा फोडल्या। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडपट्टीधारकांना खरेदी विक्री व्यवहारांसंदर्भात दिलासा। झोपडपट्ट्यांच्या हस्तांतरणासाठी अभय योजनेअंतर्गत मुंबईमध्ये महिनाभर शिबिर। मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाला वेग, तर पुनर्विकासासाठी गरजेच्या असलेल्या 84,738 चौरस मीटर जागेचा ताबा MMRDला मिळाला। लवकरच आणखी 71,738 चौरस मीटर जागा MMRDच्या ताब्यात येणार। मुंबईच्या नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन बेपत्ता मुलीच्या तपासात वेश्या व्यवसाय उघडकीस, तर मुलीवर सावत्र वडिलांनी अत्याचार केल्यानंतर आईनंच तिला वेश्या व्यवसायात ढकललं। आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलगी पळून गेल्याचं समोर। रेल्वेच्या तिकीट आरक्षणामध्ये मोठा बदल, आरक्षण चार्ट 8 तास आधीच तयार होणार। मध्य रेल्वेच्या झोनमध्ये 10 तारखेपासून याची सुरुवात होणार। पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कसाठी स्वतंत्र वाहतूक केंद्राची मागणी, आयटी पार्क परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या बिकट। बीडच्या येळंब इथल्या ट्रान्सफॉर्मर वर्कशॉप फोडून 1,80,000चं साहित्य चोरीला, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू, तर दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट रस्त्यावर आज बुलडोजर चालणार। रस्त्यावरच्या दुतर्फा असलेली 30 मीटर पर्यंतची अतिक्रमण हटवणार। पंढरपूरहून बुलढाण्यामध्ये परतणाऱ्या एसटी बसचा अपघात, अपघातामध्ये जवळपास 30 भाविक जखमी, जखमींवर सध्या उपचार सुरू। नांदेडची मालकी गाजवली, त्यांनी सगळ्या जागा बिल्डरच्या घशात घातल्या। नाव न घेता आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अशोक चव्हाणांवर टीका, नांदेडमध्ये सध्या महायुतीमध्ये धुसफूस वाढल्याचं चिन्ह। शरद पवार यांच्या आज ते अलिबागच्या दौऱ्यावर, तर PNP नाट्यगृहाच्या नूतनीकरण शुभारंभाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार। 15 जून 2022 रोजी अचानक लागलेल्या या आगीमध्ये भीषण आगीत जळालेलं होतं हे PNP नाट्यगृह, ते पुन्हा उभं राहिलं। न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील 9वा आरोपी पवन जयस्वालला लखनौमधून अटक, तर जयस्वालच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीतील 9 कोटी असल्याचं उघड। बीड शहरामध्ये सावकारी जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सावकारांच्या नावाचा उल्लेख, सावकार लक्ष्मण जाधव आणि वर्षा जाधव यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यातल्या धनकवडी चव्हाणनगरमधील 3 हत्तीचा निर्मल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट पडले, अचानक खांब पडल्यामुळे मोठा स्फोट, रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। नंदुरबारमध्ये वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, तर सरकारी दवाखान्यांसह खासगी रुग्णालयांमध्ये या ठिकाणी रुग्णसंख्या वाढली। परभणीच्या गंगाखेडमधील वडवणी ते कातरवाडी या रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं। दरम्यान आमदार रत्नाकर गुट्टेंनी रस्त्याचं काम थांबवल्यानंतर गावाला भेट दिली। नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ, स्मशानभूमीला शेडच नसल्यामुळे मृतदेहाची अवहेलना, जांभूळपाडा गावातली घटना, प्रशासनाकडे आता लक्ष देण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये वन महोत्सव उत्साहात साजरा, तर 10 कोटी वृक्ष लागवडीचा हा प्रकल्प, 4.5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट, नवेगाव बांध गुडरी गावामध्ये 22,000 वृक्षांची लागवड। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत, रुग्णवाहिका नादुरुस्तीमुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील नव्या पुलाचं केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते लोकार्पण, गडकरींकडनं पुलाची पाहणी, पुलामुळे वाहतूक कोंडीपासून आता सुटका मिळणार। जळगावातील पाळधी तरसोद बायपास रस्त्याची मंत्री गुलाबराव पाटलांकडनं पाहणी, गुलाबराव पाटलांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली, 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचं या ठिकाणी त्यांनी आदेश दिले। परळीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगराध्यक्षावर अंधश्रद्धा प्रकरणी गुन्हा, दीपक देशमुख यांनी भर रस्त्यावर कोंबड्याचा बळी दिला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल। गोंदियातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 225 स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश, शिक्षकांची कमतरता कमी होणार, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय। भंडाऱ्यामध्ये मुख्याध्यापकाकडनं विद्यार्थ्याला मारहाण, भंडाऱ्याच्या माटोरा या तालुक्यातल्या प्रशांत विद्यालयातला हा प्रकार, कारधा पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल।